मकर संक्रांत. यंदाची संक्रांत तब्बल 23 वर्षांनी एका अत्यंत दुर्मिळ योगायोगाने येत असल्याचं सांगितलं जातंय. या संक्रांतीला फक्त तिळगुळच नाही तर अनेक शुभ कार्यांचेही महत्त्व आहे. याचबरोबर आज आपण जाणून घेणार आहोत ही मकर संक्रांत नेमकी कशावर आहे, तिचं वाहन काय, वस्त्र कोणते आणि येणाऱ्या वर्षासाठी ती काय संकेत घेऊन येत आहे. याशिवाय कोणत्या राशीच्या लोकांनी काय दान करावे याची सविस्तर माहिती चला जाणून घेऊया. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व आणि उत्तरायणाचा प्रारंभ कधी होणार आहे, आधी बघूया. हिंदू पंचांगानुसार सूर्याची धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे यालाच मकर संक्रांती असे म्हणतात. हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभ मानला जातो. हा काळ अत्यंत शुभ, पुण्यदायी आणि फलदायी मानला जातो. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर दिशेकडे सरकतो, ज्यामुळे दिवसाचा कालावधी वाढतो आणि रात्रीचा कमी होतो. हा बदल शुभ आणि मांगलिक कार्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. यंदा 2026 मध्ये मकर संक्रांती बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. बुधवारी 14 जानेवारी रोजी दुपारी 3:13 या पुण्य काळाची समाप्ती होणार आहे. सायंकाळी 5:45 तब्बल 2 तास 32 मिनिटाचा कालावधी पुण्यकाळ असणार आहे. याही व्यतिरिक्त महापुण्य काळाचा मुहूर्त दुपारी 3:13 पासून ते सायंकाळी 4:58 असणार आहे आणि हा महापुण्य काळाचा मुहूर्त तब्बल 1 तास 45 मिनिटाचा असणार आहे. या कालावधीमध्ये आपण शुभ कार्य करू शकता. या पुण्य काळामध्ये केलेले स्नान, दान, जप आणि उपासना याला विशेष महत्त्व आहे. आता 2026 मधील मकर संक्रांती आणखी विशेष आहे, कारण या दिवशी एकादशीचा दुर्मिळ योगायोग जुळून येत आहे. तब्बल 23 वर्षांनी संक्रांती आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी आल्याने या दिवसाचे महत्त्व खूप पटीने वाढले. याशिवाय या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग, अमृत सिद्धियोग असे 2 अत्यंत शुभ योगही बनत असल्याचं सांगितलं जातंय. या योगामध्ये सुद्धा केलेले कोणतेही शुभ कार्य, दान, धर्म आणि पूजा अर्चना अधिक फलदायी ठरतात, अडथळे दूर होतात असं आहे. आता ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वर्षी संक्रांती देवीचे वाहन, वस्त्र, दिशा आणि हातातील वस्तू बदलत असतात. त्यावरून वर्षभराचे फळ सांगितले जाते. मग यंदा संक्रांती देवीचं स्वरूप कसे असणार आहे, वाहन काय असेल, वस्त्र कोणते परिधान करावे आणि शुभ अशुभ संकेत कुठले आहे याचं स्वरूप बघूया. संक्रांती देवीचे स्वरूप बघायचे झाले तर तिचं वाहन वाघ आहे. उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा धारण केलेली आहे. वयाने कुमारिका असून बसलेल्या अवस्थेत आहे. हातात 40 फूल घेतलेलं आहे. पायास भक्षण करीत आहे. त्याचबरोबर पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. ईशान्येकडे पाहत आहे. वार बुधवार, अनुराधा नक्षत्र आहे आणि गंधद्रव्य कुमकुम आहे. सोबतच चांदीचं भोजन पात्र आहे. संक्रांतीचे या स्वरूपावरून येणाऱ्या वर्षासाठी काही महत्त्वपूर्ण संकेत मिळतात. जसे ही संक्रांत सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगली राहील. वस्तूंची किंमत सामान्य राहील. लोकांना आरोग्य लाभ मिळेल. विविध राष्ट्रांमधील संबंध सलोख्याचे राहतील. अन्नधान्याच्या साठ्यात वाढ होईल. ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीच्या दिवशी देवीने जे वस्त्र, भूषण किंवा खाद्यपदार्थ धारण केलेले असतील त्या संबंधित वस्तूंच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. आता यावर्षी देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. त्यामुळे पिवळ्या रंगाच्या वस्तू आणि बांगडे भूषण म्हणून धारण केल्यामुळे बांगड्यांशी संबंधित वस्तूमध्ये काही चढ उतार येऊ शकतात किंवा संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले आहे ते आपण धारण करू नये अशीही मान्यता आहे. त्यामुळे देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे म्हणून यंदा महिलांनी पिवळे वस्त्र परिधान करू नये असेही सांगितले जाते. मात्र आपापल्या भागातील प्रथा परंपरेनुसार आपण हे सण साजरे करू शकता. शिवाय देवी पायस भक्षण करत असल्याने दुग्धजन्य पदार्थ किंवा खिरेशी संबंधित वस्तूवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी दुग्धजन्य पदार्थ टाळावे असाही त्याचा अर्थ मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये, कोणते शुभ कार्य करावी, तर मकर संक्रांती हा पुण्य संचयाचा दिवस मानला जातो. या दिवशी काही गोष्टी नक्की कराव्यात. गंगा, यमुना किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. सूर्योदयापूर्वी पवित्र स्नान करावं. सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावं आणि त्याची उपासना करावी. सूर्यपूजा करावी. या दिवशी केलेले जप, तप आणि ध्यान विशेष फलदायी ठरतात. त्यामुळे जप, ध्यान आणि उपासना करावी. सुवासिनी महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून तिळगुळ वाटून वाहन द्यावे. महिलांनी
वसा भरावा, गाईला चारा द्यावा. गाईला चारा देणं, तिला गवत खाऊ घालणं पुण्यदायक मानलं जातं. आता मकर संक्रांतीला दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे केलेल्या पापांचा क्षय होतो अशी मान्यता आहे. शिवाय यामुळे धनवृद्धी होते, आरोग्यात लाभही होतो. यथाशक्ती आपण काही वस्तूंचं दान करू शकता, ज्यामध्ये तीळ, तिळाचे पदार्थ, गूळ, तिळपात्र, नवीन भांडी, वस्त्र, गाय दान केले जाते. शक्य नसल्यास गोशाळेत दान द्यावं. गहू, तांदूळ, डाळी असे धान्य दान करावे. सोनं दान करू शकता, भूमी दान करू शकता, घोडं दान करू शकता, गरजू आणि ब्राह्मणांना अन्नदान सुद्धा करू शकता. आता प्रत्येक राशीसाठी विशिष्ट दान सांगितले आहे, ज्यामुळे ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि सुख समृद्धीही वाढते असं सांगितलं जातं. मग आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपल्या राशीनुसार दान करू शकता. जर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या राशीनुसार दान करायचं असेल आणि त्यावर तुम्हाला उपाय हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता संक्रांतीचा उत्सव 3 दिवस साजरा केला जातो, ज्यामध्ये भोगी, मकर संक्रांती आणि किंक्रांत असे सण येतात. 13 जानेवारी रोजी भोगी या दिवशी शरीराला उष्णता देणारे आणि पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवण्याची परंपरा अनेक भागात आहे. त्यानंतर 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी केली जाते. हा मुख्य सणाचा दिवस असतो. या दिवशी तिळगुळ वाटला जातो, हळदी कुंकू एकमेकांना लावले जाते, दानधर्मसुद्धा केला जातो. 15 जानेवारी रोजी किंक्रांत आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. काही ठिकाणी त्या दिवशी किंक्रांत देवीची पूजा केली जाते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणं टाळावं असं मानलं जातं. आजही महाराष्ट्रात घरोघरी मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा हळदी कुंकू सोहळा आणि मकर संक्रांत, ज्यात उखाणे, गाणी, वाहनाची देवाणघेवाण होते. मकर संक्रांत या सणाशी जोडलेला हळदी कुंकू सोहळा मुख्यतः महाराष्ट्रातील सुवासिनी साजरा करतात, जो मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालतो. हळदी कुंकू सोहळ्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि आदिशक्तीची जागृती सुद्धा आहे. असं म्हणतात की हळद सौभाग्याचे प्रतीक आणि कुंकू शक्तीचं प्रतीक आहे. हळदी कुंकू लावणं हे विश्वातील निष्क्रिय आदिशक्तीच्या तरंगांना जागृत करण्यासारखं आहे. त्यामुळे व्यक्तीच्या मनात सगुण भक्तीची छाप पडते आणि देवाबद्दलची भक्ती आणि भावही वाढतो. एक स्त्री दुसऱ्या सुवासिनीला हळद कुंकू लावते आणि वाण भेट देते. हे तिच्यातील देवी शक्तीला म्हणजे आदिशक्तीला शरण जाणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं असाही त्याचा अर्थ आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सौभाग्य वाढतं. तर 2026च्या मकर संक्रांतीविषयी होती संपूर्ण माहिती. मकर संक्रांतीविषयी आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. तुमच्या भागात मकर संक्रांत कशा पद्धतीने साजरी केली जाते कमेंट करून नक्कीच सांगा. तुमच्या मित्रपरिवाराला, कुटुंबियांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.